हे गाईस, मी आहे चेतन पारशर आणि एकदा तुमच्या भेटीला आलोय. आपण या पार्ट मध्ये बघणार आहोत. आतापर्यंत आपण बघितलं व्हिडिओज कसे इम्पोर्ट करायचे, त्याला इफेक्ट द्यायचे. तर या पार्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण टायटल कसा इम्पोर्ट करणार. म्हणजे एखाद्या व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मली बघतो व्हिडिओजला की टायटल्स वगैरे येतात. तेच टायटल आपण कसे इम्पोर्ट करणार तर ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्ही पिनॅकल 70 जो ॲप आहे, सॉफ्टवेअर आहे, तर ते सॉफ्टवेअर ओपन केलं. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे टायटल नावाचा एक ऑप्शन दिसेल. ओके, हे टायटल नावाचं ऑप्शन दिसेल किंवा काही जणांच्या पीसी मध्ये जर हे टायटल नावाचं ऑप्शन दिसत नसेल, म्हणजे इथे आता टायटल नावाचं ऑप्शन नाहीये, तर ते घाबरून जायचं नाही. तर ऑप्शन तुम्हाला भेटेल या ठिकाणी. हे नेव्हिगेशन जे ऑप्शन आहे याच्यामध्ये इथे येईल आणि याच्यात टायटल नावाचं ऑप्शन आहे. या टायटल नावाच्या ऑप्शनला तुम्ही टच केला, टायटल नावाचं ऑप्शन ओपन. आता त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल टायटल घ्यायचं आहे, तर इथं नॉर्मल टायटल आहे, ब्लँक टायटल नावाचं एक पहिलं टायटल आहे. तर ब्लँक टायटलला आपण घेणार, आपल्या ट्रॅक मध्ये देणार, त्याच्यावर लेफ्ट क्लिक करणार, एडिट टायटल. एडिट टायटल ओपन केल्यानंतर टायटल तुम्हाला चेंज करता येईल. म्हणजे नेमकं तुम्हाला काय टायटल टाकायचं आहे. आता या ठिकाणी मला टाकायचं आहे, इथे आपण पहिले टायटल टेक्स्ट सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर उजव्या साईडला हे टायटल टेक्स्ट ह्याला सिलेक्ट केलं, त्याच्यामध्ये आपण टाकलं PINNACLE पिनॅकल 17. मला हे टायटल टाकायचं, पिनॅकल 17 मी टाकलं या ठिकाणी. याला केलं ओके. याचं थोडंसं मला मोठा पाहिजे, म्हणजे जास्त वेळ पाहिजे, किमान 10 सेकंद तरी मला पाहिजे. 10 सेकंदाचं याला मोठं केलं मी. त्याच्यानंतर सुरुवातीपासून एकदा चालू करून बघितलं. ओके, 10 सेकंदासाठी पिनॅकल 17 हे नाव आलंय, पण नुसतं नाव एक काहीतरी इम्प्रेशन वाटत नाहीये. म्हणजे काहीतरी छान आवायला पाहिजे त्याच्यामध्ये. तर आपण त्यासाठी काय करणार, तर त्याला अजून एकदा लेफ्ट क्लिक करणार. लेफ्ट क्लिक केल्यानंतर एडिट टायटलच्या ऑप्शन मध्ये पिनॅकल 17 इथं आपण पहिल्यांदा इम्पोर्ट केला होता, त्याला एडिट केला होता, नाव टाकलं होतं. आता तुम्हाला त्याला कलर द्यायचा आहे. तर स्टार्टिंगला पिनॅकल 17 ला टच करणार, म्हणजे पूर्ण सगळे सिलेक्ट करून घेणार. त्याच्यानंतर इथे फेस नावाचा ऑप्शन आहे, FACE. त्याच्या बाजूच्या एरोवर तुम्ही टच करायचा. टच केल्यानंतर इथं फिल मध्ये व्हाईट कलर दिलाय, म्हणजे व्हाईट कलर त्यांनी सिलेक्ट केलेला आहे. पण तुम्हाला व्हाईट कलर नाही पाहिजे, तर त्याच्या जागेवर तुम्हाला घ्यायचं रेड कलर. तुम्ही रेड कलर घेतला. रेड कलर घेतला आणि एंटर मारला, तर काय झालं, व्हाईट कलर जो होता पिनॅकल 17च्या टेक्स्टला आता रेड कलर झालाय. पण तरी पण मला आणखी काही छान वाटत नाही. म्हणजे नुसतंच रेड कलर नाही, मला नाही आवडलंय. तर याला काय पाहिजे आपल्याला, मी येल्लो कलरची बॉर्डर देईल. ओके, तर मी पुन्हा पिनॅकल 17 ला सिलेक्ट केला, पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट केला. त्याच्यानंतर इथे फेसच्या वर एक ऑप्शन आहे, ऍड आउटलाईन डिटेल हे ऑप्शन आहे. या ऑप्शनला मी सिलेक्ट केलं. ऍड आउटलाईन डिटेल केल्यानंतर हे फेसचं ऑप्शन बंद करून टाकू. याच्यामध्ये EDGE म्हणजे H1 नावाचं ऑप्शन आलंय. याच्यामध्ये कलर कोणता आहे, लाल कलर सिलेक्ट केलेला आहे. मला लाल कलर नाही पाहिजे. हे आउटलाईन साठीच ऑप्शन आहे. मला आउटलाईन साठी कोणता कलर, तर पिवळा कलर घ्यायचा होता, असं मी ठरवलं होतं. तर या ठिकाणी पिवळा, इथे थोडासा खाली घेतला मी, डार्क मला पिवळा पाहिजे, घेतला पिवळा. याच्यामधला मला हा पिवळा पाहिजे. ओके, केलं सिलेक्ट, एंटर मारला. पिनॅकल 17 ला लाल कलर आला, आणि लाल कलर झाल्यानंतर त्याला आउटलाईन पिवळ्या कलरची आल्या.